कसबा मोड्यातील झूम प्रकल्पामधील विनाप्रक्रिया कचरा शेतामध्ये टाकून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार भाजपनं जानेवारी महिन्यात उघडकीला आणला होता। या घोटाळ्यातील दोषी डॉक्टर विजय पाटील यांना निलंबित करावं आणि त्यांना पाठीशी घालणारे उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी भाजपचे अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली। झूम प्रकल्पातील विनाप्रक्रिया कचरा शेतात टाकूनही बघ्याची भूमिका घेणारे पालकमंत्री सतेज पाटील कसबा बावड्यातील जनतेचा जीव धोक्यात आणत असल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला। कसबा बावड्यातील झूम प्रकल्पातील कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याचा ठेका महापालिकेनं पुण्याच्या PS जाधव कंपनीला 19 कोटी रुपयांना दिलाय। फेब्रुवारी 2020 सालापासून या कंपनीनं झूममधील कचरा हलवण्यास प्रारंभ केला। 42% जमीन मोकळी केल्याचं सांगून आतापर्यंत ठेकेदार कंपनीनं महापालिकेकडून 9 कोटी रुपये उचलले आहेत। मात्र कोणतीही प्रक्रिया न करता आणि कायदेशीर परवानगीशिवाय या प्रकल्पातील कचरा कसबा बावड्यातील नदीकाठावर असलेल्या शेतीमध्ये टाकला जात असल्याचा प्रकार भाजपनं जानेवारी महिन्यात उघडकीला आणला होता, असं भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितलं। इथले शेतकरी आपली शेती पाण्यात जाऊ नये म्हणून शेतीमध्ये खोल खड्डा काढून माती बाजूला काढतात आणि प्रक्रिया न केलेला कचरा या खड्ड्यात भरून घेऊन पुन्हा माती टाकून शेतजमिनीची उंची वाढवून घेतात। कचरा टाकण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि बायोमायनिंग करणाऱ्या कंपनीला एकरी 4 लाख रुपये दिले जात असल्याची चर्चा आहे। जमिनीत कचरा टाकल्यानं पावसाळ्यात किंवा शेतीला पाणी पाजल्यानंतर लीचड तयार होऊन पंचगंगा नदीचं पाणी दूषित होतंय। शिवाय आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती नापीक बनत चालली आहे। या कचरा घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं पंचनामा केला होता। त्यामध्ये विना प्रक्रिया आणि कोणतीही परवानगी न घेता लाखो टन कचरा शेतात टाकल्याचं पंचनाम्यात नमूद करण्यात आलं होतं। भाजपनं वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी कर्मचाऱ्यांच्या चुकीनं हा प्रकार घडल्याचं म्हटलं होतं। दरम्यान वर्षानुवर्ष पडून असलेला लाखो टन कचरा नदीपात्राजवळील शेतात पसरवल्याचा गुन्हा असूनही महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय, असं अजित ठाणेकर यांनी सांगितलं। ठेकेदाराची 2 वर्षाची मुदत संपली आहे, त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा। या प्रकरणात पूर्ण दोषी असलेल्या डॉक्टर विजय पाटील यांचं निलंबन करावं, तसंच उपायुक्त रविकांत अडसूळ कचरा घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत, त्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करावी, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर चढून आंदोलन करतील असा इशारा ठाणेकर यांनी दिलाय। लाखो टन कचरा पसरून त्यातनं जो घोटाळा केला आणि पर्यावरणाचा जो प्रचंड मोठा ऱ्हास करायचा प्रयत्न झालेला आहे, या संदर्भात 2 महिने महानगरपालिकेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करते आहे। महानगरपालिकेनं आणि MPCBनं कुठलीही ठोस कारवाई आजतागायत केलेली नाही आहे। यात दोषी असलेले डॉक्टर विजय पाटील हे 1 नंबर आणि त्यांना पाठीशी घालणारे खोटं बोलणारे उपायुक्त रविकांत अडसूळ या दोघांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। कारण महानगरपालिकेच्या हातनं हा कोल्हापूरचा प्रचंड मोठा गुन्हा घडलेला आहे। त्यामुळे त्या दोघांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी त्या दोघांच्या विरोधात गनिमी काव्यानं आंदोलन तर करणारच आहे। झूम प्रकल्पातील विनाप्रक्रिया कचरा शेतात टाकल्यानंतरही केवळ बघ्याची भूमिका घेणारे पालकमंत्री सतेज पाटील कसबा बावड्यातील जनतेचा जीव धोक्यात आणतायत। त्याबद्दल पालकमंत्र्यांनी स्पष्टीकरण करावं असं आवाहन महेश जाधव यांनी दिलं। पण याची जबाबदारी प्रशासन आणि शासन म्हणून या कोल्हापूरचे पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे। ज्या ठिकाणी पालकमंत्री राहतात त्या भागातल्या लोकांचं आरोग्यच त्यांनी धोक्यात आणलेलं आहे। या कचऱ्याच्या मधून किती दुर्गंधी होते आणि त्या ठिकाणी प्रदूषण किती होतं याची नीट दखल पालकमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती। आणि जो कचरा ज्या पाणी येणार, पावसाचं पाणी येणार, ते पाणी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी झिरपून वड्यातून ते नदीत जाणार आणि ते नदीचं पाणी आपल्याला परत मिळणार आणि त्यामुळं विहिरीमध्ये, बोरिंगमध्ये हे दूषित पाणी जाणार आहे। ह्याला जबाबदार कोण? दरवेळा म्हणायचं थेट पाईपलाईनचं पाणी आणतो आणि आपल्याला चांगलं आरोग्य या ठिकाणी देतो, पण ते थेट पाईपलाईनचं पाणी काही येत नाही। निदान आपण जिथं राहता त्या भागातल्या लोकांच्या आरोग्याची तरी काळजी करा। आणि हे जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही याची चौकशी करा आणि संबंधितांवर कारवाई करा अशी भाजपची या ठिकाणी मागणी। बायोमायनिंगचा टेंडर काढताना घातलेल्या अटी आणि शर्ती ठेकेदाराचं हित साधण्यासाठीच आहेत। बायोमायनिंगमधून निर्माण होणाऱ्या उपपदार्थांमधून महापालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नाही। उलट प्रक्रिया करण्याबाबत ठेकेदाराला महापालिका पैसे देते, ही महापालिकेची दुहेरी लूट आहे, असंही प्रदीप उल्पे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला चंद्रकांत घाटगे, विजय खाडे पाटील उपस्थित होते।